नमस्कार. बालभारती रिवाइंडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला, आज ना आपण सगळे मिळून एक प्रवास करूया. थेट आपल्या बालपणातल्या त्या वर्गात जाऊया आणि काही जुन्या गोड आठवणी जागूया. गोपाल आणि सीता आठवतात का? आणि तो इंग्रजीचा आपला पहिला धडा, ते अगदी नवीन कोरं पुस्तक, ती अनोळखी भाषा आणि हो, मनातली ती छोटीशी भीती. आठवते का हे सगळं? बघा, दिस इज गोपाल, दॅट इज सीता, ही वाक्य कानावर पडली ना की आजही डोळ्यासमोर काय काय येतं. इंग्रजी शिकतानाची ती मनातली भीती, शब्द नीट उच्चारता येतील की नाही याची लाज, आणि तरीही त्या पुस्तकातल्या चित्रांशी नकळत जडलेली ती गोड मैत्री. चला तर मग आपण सगळेच परत जाऊया त्या दिवसांत, आपल्या इयत्ता 5वीच्या वर्गात, जेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच आपली इंग्रजी या भाषेची ओळख झाली होती. विचार करा ना, घरात मराठी, गावात मराठी, शाळेतल्या गणिताच्या विज्ञानाच्या तासालाही मराठीच, सगळीकडे फक्त मराठी. आणि मग एके दिवशी अचानक आपल्या हातात आलं ते एक नवीन वेगळंच पुस्तक, इंग्रजीचं. ते पुस्तक आपण उघडलं आणि पहिल्याच पानावर कोण दिसलं तर गोपाल, दुसऱ्या चित्रात सीता, आणि मग तर काय, कुठे डॉग, कुठे कॅट, कुठे पेन, तर कुठे बुक, बॅग, कॅप, लॅम्प, हट. अरे बापरे, एक वेगळंच नवीन जग आपल्यासमोर उलगडत होतं. आजही कधीतरी शांत बसल्यावर डोळे मिटले ना की अगदी स्पष्ट दिसते. आणि त्यासोबत आठवतो तो मातीचा ओला वास जो पावसाळ्यात खिडकीतून आत यायचा. ते थोडे खरखरीत लाकडी बाक ज्यावर आपण कंपासने आपलं नाव कोरलेलं असायचं, आणि समोरचा तो मोठा काळा कुट्ट फळा, जणू काही आपल्यासाठी ज्ञानाचा एक नवीन दरवाजाच होता तो. आणि ह्याच फळ्यावर पांढऱ्या शुभ्र खडूने लिहिलेली ती अक्षरं आपण पहिल्यांदाच बघितली होती, ABCD, आणि मग ती वाक्यरचना, धिस इज, दॅट इज. हे सगळं नवीन जग तर होतंच, पण या नव्या जगासोबत एक नवी गोष्टही आली होती, भीती. हो, इंग्रजीची भीती, आणि आपल्या इंग्रजीच्या टीचरची सुद्धा थोडीशी भीती. अक्षरं सगळी नवीन, शब्द तर तोंडात बसता बसायचे नाहीत, आणि मनात धाकधूक. उच्चार चुकला तर, टीचरनी काहीतरी विचारायला उठवलं आणि आपण अडखळलं तर, केवढी धास्ती असायची नाही का मनात. आणि समोर असायच्या आपल्या इंग्रजीच्या टीचर, कधी कधी थोड्या कडक वाटायच्या, पण कधी हसून जवळ घेऊन समजावून सांगायच्या. त्या आपल्याकडून पुन्हा पुन्हा उच्चार करून घ्यायच्या, आणि नकळतपणे हळूहळू ती इंग्रजीची भीती कुठेतरी कमी होऊ लागायची. आणि मग काय, भीतीची जागा हळूहळू कुतूहलाने घ्यायला सुरुवात केली, आणि मैत्रिणी सुद्धा, आपल्या पुस्तकातल्या त्या पहिल्या मित्रांसोबतच्या मैत्रिणी. खरंच, गोपाल म्हणजे जणू आपल्यातलाच एक मुलगा वाटायचा, आणि सीता तर आपल्या वर्गातलीच मैत्रीण. ते फक्त पुस्तकातली चित्र नव्हती हो, ते तर आपल्या इंग्रजी शिकण्याच्या प्रवासातले पहिले खरेखुरे सोबती होते. आठवतंय, टीचर म्हणायच्या, दिस इज अ डॉग, आणि मग अख्खा वर्ग त्यांच्या मागे म्हणायचा, दिस इज अ डॉग. कधी सगळ्यांचा आवाज एकत्र यायचा, कधी कोणीतरी हसायचं, कोणीतरी गोंधळायचं, पण शिकणं मात्र सुरू झालं होतं. नंतर आलं, दिस इज अ बॅट, दॅट इज अ बॉल. खरं सांगायचं तर तेव्हा दिस आणि दॅट मधला फरक व्याकरणाने नाही कळला, तो कळला त्या चित्रांमुळे. ती चित्रण जणू आपले शिक्षक झाली होती. पुढे तर आय एम अ बॉय, यू आर अ गर्ल असेही धडे आले. तेव्हाही ग्रॅमर काही डोक्यात घुसत नव्हतं, पण ती चित्र होती ना, ती सगळं काही सांगून जायची. शब्दांचा अर्थ नंतर कळला, चित्रांनी तो आधीच आपल्या मनावर बिंबवला होता. आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो ना, तेव्हा कळतं की तो काळ किती वेगळा होता. आपल्याकडे मोबाईल नव्हते, फॅन्सी क्लासेस नव्हते. काय होतं आपल्याकडे? तर फक्त ते पुस्तक, आपले टीचर, आपली शाळा, आणि शिकण्याची एक निरागस प्रामाणिक धडपड. खरंच, त्या बालपणाची गंमतच काहीतरी वेगळी होती नाही का? त्या भीतीत सुद्धा एक प्रकारचा गोडवा होता, अडखळण्यात, चुकण्यात सुद्धा एक निरागसपणा होता. आणि त्या छोट्या छोट्या धड्यांमधून आपलं आयुष्य, आपलं जग मोठं होत होतं. आज इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला, पण आजही कुठे ते जुनं बालभारतीचं पुस्तक दिसलं ना की मन धावत पुन्हा त्या वर्गातल्या बाकावर जाऊन बसतं. पुन्हा तोच फळा दिसतो, तेच बाग दिसतात, आणि आपल्या टीचरचा तोच आवाज कानात घुमतो. तुम्हालाही आठवतात का तुमच्या इंग्रजीच्या टीचर? आठवते का आपली ती जिल्हा परिषद शाळा? आणि जाता जाता एक खरं सांगा, इतकी वर्ष झाली तरी तुम्हाला अजूनही आपले ते इंग्रजीच्या पुस्तकातले पहिले मित्र गोपाल आणि सीता आठवतात का?